लिव्हिंग ऑर्गॅनिझमचे आपण शॉर्ट नोट्स बघतोय. ऑल इम्पॉर्टंट पॉईंट जास्त आहेत ह्याच्यामध्ये. हा धडा मोठा असल्यामुळे आपण क्विकली बघूया. हा धडा इज ऑल अबाउट की प्राणी कोण, ऑर्गॅनिझम्स कोण कोण असतात, मग वेगवेगळे हॅबिटेट आहेत. टेरेस्ट्रियल म्हणजे जमिनीवर राहणारे कोण आहे, पाण्यात राहणारे कोण आहे, आणि जसे वेगवेगळ्या ठिकाणचे प्राणी कसे वेगळे असतात, प्लांट्स कसे वेगळे असतात, जे डेझर्टमध्ये ते कसे अडॅप्ट करतात, माउंटेनवरती कसे अडॅप्ट करतात स्वतःला. तर हा ऑल अबाउट अडॅप्टेशन अँड हॅबिटेटवरती आहे. सो अडॅप्टेशन इन कॅमल. सो हाऊ इज द अडॅप्टेशन इन कॅमल विच हेल्प्स हिम टू सर्वाइव इन डेझर्ट. सो लॉंग legs to keep body away from heat on the ground. Excrete very small amount of urine किंवा नुसतं small amount of urine लिहिले तरी चालेल. They do not sweat. Dung is dry. They lose very little water from body. They can live many days without water. These features help them survive in the desert. So काय कॅमलचं लॉंग लेग्स, पहिलं बॉडी फीचर टू कीप द बॉडी अवे फ्रॉम द ग्राउंड हीट. Then excrete very small amount of urine. They do not sweat. Dung is dry. They lose very little water from body. Live many days without water. So these are the features that can help them to survive in the extreme heat in desert. Okay. Next adaptation in fishes. हे आपल्याला many times झाले. पहिले तर काय streamlined body which helps them to swim in water. Slippery scales which help them to protect an easy movement. Flat fins and tails to change direction and keep balance. Gills for breathing in water. हे चार फीचर्स जे आहेत ते फिशेसना अडॅप्टेशन करायला मदत करतात. फर्स्ट इज स्ट्रीमलाइन शेप. स्ट्रीमलाइन शेप टू मूव इनसाइड वॉटर. Slippery scales for protection and movement. Slippery scales for protection and movement. Flat fins and tails for balancing and direction. Flat fins and tails. And gills for breathing in water. Mata adaptation. What is the adaptation? So presence of specific features or habits which enable organism to live naturally in a place is called as adaptation. Means every animal has specific features ज्याच्यामुळे ते त्या सराउंडिंग मध्ये जगू शकतात. जसं आता आपण बघितलं की कॅमलमध्ये काय फीचर आहे की ते ज्याच्यामुळे वाळवंटात जगू शकतं, तसं प्रेझेन्स ऑफ स्पेसिफिक फीचर और लाईक असं काय असं लिहायचं डायरेक्ट सर्टन हॅबिट्स विच इनेबल ऑर्गॅनिझम टू लिव्ह नॅचरली इन अ प्लेस आर कॉल्ड अडॅप्टेशन. और सोपी आहे की ॲडजस्टिंग टू द सराउंडिंग इज ऑल्सो कॉल्ड एज अ अडॅप्टेशन. पण ह्याच्यामध्ये थोडासा ॲडजस्टिंग टू द सराउंडिंग म्हटलं तर ते अक्लायमॅटायझेशनमध्ये पण जाऊ शकतो. त्याच्यामुळे ही ॲडिशनमध्ये हा पॉईंट लिहू शकतो. नुसतं डेफिनेशनमध्ये फक्त ॲडजस्टिंग टू सराउंडिंग लिहिता आपल्याला येणार नाही. सो सर्टन हॅबिट्स विच इनेबल ऑर्गॅनिझम टू लिव्ह नॅचरली इन अ प्लेस अँड ॲडजस्ट टू द सराउंडिंग इज कॉल्ड एज अ ॲडॅप्टेशन. व्हॉट इज हॅबिटॅट? प्लेस वेअर ऑर्गॅनिझम लिव्स राईट. दे गेट एअर, वॉटर, फूड, शेल्टर इन दॅट हॅबिटॅट. इट इज ऑल्सो कॉल्ड एज अ ड्वेलिंग. मग वेगवेगळ्या प्रकारचे हॅबिटॅट काय? टेरेस्ट्रियल हॅबिटॅट, ॲक्वॅटिक हॅबिटॅट. मग टेरेस्ट्रियल म्हणजे काय की प्लांट्स अँड ॲनिमल्स दोज आर लिव्हिंग ऑन ग्राउंड. मग टेरेस्ट्रियल हॅबिटेट म्हणजे काय? फॉरेस्ट, लँड, डेझर्ट हे सगळे काय टेरेस्ट्रियल आहेत. आणि ॲक्वॅटिक हॅबिटेट म्हणजे काय? प्लांट्स अँड ॲनिमल्स लिव्हिंग इन वॉटर. मग ॲक्वॅटिक हॅबिटेट कुठले आहेत? लेक्स, रिव्हर्स, ओशन. मग ह्याच्यामध्ये ॲक्वॅटिक ॲनिमल्स अँड टेरेस्ट्रियल ॲनिमलने विचारले, हॅबिटेट कुठले विचारले, म्हणून आपण लेक, रिव्हर वगैरे सांगतोय. मग प्रत्येक हॅबिटेटमध्ये बायोटिक कंपोनंट्स असतात आणि अबायोटिक कंपोनंट्स असतात. So what are the biotic components? Biotic components are the living components means plant animals, and abiotic म्हणजे नॉन लिव्हिंग म्हणजे रॉक असेल, एअर असेल, वॉटर असेल, ह्यांना म्हणतात अबायोटिक. जर्मिनेशनचं काय डेफिनेशन आहे? सीड्स टर्निंग इनटू स्प्राउट इज कॉल्ड एज अ जर्मिनेशन. मग आता अक्लायमॅटायझेशन. मग अक्लायमॅटायझेशन अँड अडॅप्टेशन कसं डिफरंट आहे? अडॅप्टेशन म्हणजे पूर्ण ती जी ऑर्गॅनिझम सगळे ती पूर्ण म्हणजे जसं कॅमल, तर प्रत्येक कॅमलमध्ये आपल्याला ती हॅबिट दिसेल. पण आता सपोज एका कॅमलला नेऊन आपण जर माउंटनवरती ठेवलं तर डेझर्टचं ॲटमॉस्फिअर वेगळं आहे आणि माउंटनचं वेगळं आहे, म्हणून त्या एकाच पर्टिक्युलर कॅमलमध्ये कुठले फरक पडतील त्याला म्हणतात अक्लायमॅटायझेशन. सो स्मॉल चेंजेस दॅट टेक्स प्लेस इन द बॉडी ऑफ सिंगल ऑर्गॅनिझम ओव्हर शॉर्ट पिरियड टू ॲडजस्ट टू द चेंजेस इन द सराउंडिंग. काय? स्मॉल चेंजेस दॅट टेक प्लेस इन अ सिंगल ऑर्गॅनिझम
over a short period of time to help adjust to the surrounding. ओके, सो ॲडॅप्टेशन म्हणजे काय की पूर्ण ती रेसमध्येच पूर्ण होऊन जाणार, आणि अक्लायमेटायझेशन म्हणजे काय फॉर अ शॉर्ट पिरियडसाठी आहे. स्नेक, मग अजून काय काय हे की स्नेक आणि रॅट्स इन द डेझर्ट दे स्टे इन बरोज डीप इन सँड to avoid intense heat in day and come out only at night when it is cooler. नाही तर काय होईल, त्यांचं शरीर पूर्ण भाजून निघेल कारण त्यांना वाळूतून जायचं असतं, बरोबर. मग व्हॉट इज द अडॅप्टेशन इन डेझर्ट प्लांट लाईक कॅक्टस. मग डेझर्ट प्लांट कसं सर्वाईव्ह करतात डेझर्टमध्ये, एवढ्या एक्स्ट्रीम हीटमध्ये, पाणी नसतं. The leaves are absent, they are small or in the form of spine, so very less water is lost in transpiration. Photosynthesis is carried out by stem. Stem is covered by thick waxy layer to help retain the water. Roots go very deep to absorb the water. हे अडॅप्टेशन आहेत प्लांट्स मधले, डेझर्ट मधल्या. किंवा कॅक्टसचे अडॅप्टेशन विचारले तर की लीव्ज आर स्मॉल किंवा लीव्ज आर इन फॉर्म ऑफ स्पाइन, सो व्हेरी लेस वॉटर इज वेस्टेड फ्रॉम द लीव्ज. फोटोसिंथेसिस इज कॅरिड आउट बाय स्टेम. Stem is covered by thick waxy layer, so water is not lost from the stem and root go very deep to absorb the water. Okay. नेक्स्ट आहे अडॅप्टेशन इन माउंटन एअर. सो ॲनिमल्स हॅव थिक स्किन और फर टू प्रोटेक्ट फ्रॉम कोल्ड, कारण माउंटनमध्ये काय असणार, खूप कोल्ड असणार. मग आता सम हॅव लॉंग हेअर लाईक याक हॅज लॉंग हेअर टू कीप देम वॉर्म. आता स्नो लेपर्ड आहे, स्नो लेपर्डची पण फर जी असते खूप थिक फर असते, आणि फर ऑन फीट अँड टोजवरती पण असते, सो वॉकिंग ऑन स्नो बिकम्स इझियर. Mountain goats have strong hooves for running up rocky mountain. Mountain goats have strong hooves for running up the rocky mountain. हे माउंटन एनिमल्स मधले अडॅप्टेशन्स आहेत. आता मग ग्रासलँड मध्ये काय अडॅप्टेशन आहे, तर आता लायन हा शिकारी आहे, बरोबर. हा हंटर आहे आणि त्याचा प्रे कोण आहे, डिअर आहे. तर त्या दोघं हंटर आणि ज्याला हंट करतात त्या दोघांमध्ये काय अडॅप्टेशन असतं, तर लायन हॅज अ लाईट ब्राऊन कलर, बरोबर. तर इट कॅन इझिली हाईड इन द ग्रास, आणि आईज आर इन फ्रंट, सो ही कॅन ऑलवेज हॅव द आयडिया वेअर इज द प्रे, बरोबर. परत लायनचे नेल्स वगैरे स्ट्रॉंग आहेत, सो ही कॅन टिअर द फ्लेश, ते पण इकडे येणार, स्ट्रॉंग नेल्स अँड टीथ टू टिअर द फ्लेश. डिअरमध्ये काय आहे, डिअरमध्ये स्ट्रॉंग टीथ कशासाठी, टू चू ऑन ग्रास, कारण ग्रास हे फूड आहे डिअरचं, बरोबर. लॉंग इयर्स टू हिअर मुवमेंट ऑफ प्रिडेटर, म्हणजे कुठून पण त्यांना ऐकू येतं लॉंग इयर असल्यामुळे. Eyes on the side so that they can look in all direction, and speed help to escape, long legs and faster speed. So these are the characteristics of deer which help them to escape. So lion has light brown color, eyes in front and strong sharp nails and teeth, and deer has long ears, eyes on the side and speed which help him survive. मग आता ॲडॅप्टेशन इन ॲक्वॅटिक, जे ॲक्वॅटिक ॲनिमल्स आहेत त्याच्यामध्ये काय काय ॲडॅप्टेशन असतं, तर फिशेसचा तर आपण ऑलरेडी बघितलं. तर सगळ्याच ह्याच्यामध्ये गिल्स असतात फॉर ब्रीदिंग. स्क्विड्स अँड ऑक्टोपस स्टे डीपर इन द ओशन, कारण त्यांच्याकडे स्ट्रीमलाईन बॉडी नसते. डॉल्फिन अँड वेल्स ब्रीथ एअर थ्रू नॉस्ट्रिल्स और ब्लो होल्स. दे कम आउट फ्रॉम टाइम टू टाइम ऑन द वॉटर सरफेस फॉर ब्रीदिंग. मग ॲक्वॅटिक प्लांटमध्ये काय असतं, ॲक्वॅटिक प्लांटचे रूट्स आर रिड्यूस इन साईज अँड दे आर यूज ओनली फॉर होल्डिंग प्लांट इन प्लेस. स्टेम्स आर लॉंग, हॉलो अँड लाईट. स्टेम ग्रोज अप टिल वॉटर सरफेस. लीव्स अँड फ्लॉवर्स आर स्प्रेड ओव्हर वॉटर, अँड सम प्लांट्स कॅन बी ऑल्सो सबमर्ज इन वॉटर. सो व्हॉट आर द अडॅप्टेशन इन ॲक्वॅटिक प्लांट? रूट्स आर रिड्यूस्ड इन साईज, रूट्स होल्ड द प्लांट टू द in the place. Stems are long, hollow and light, and they grow up till water surface. Leaves and flower are on the water surface. Are the adaptation in the aquatic plant. What is the adaptation in frog? Frog can live in both the surroundings, right? In air, in land and water. On land and water. मग land वरती असताना काय आहे? It has strong back legs for leaping and for catching prey, and it has webbed feet for swimming. So हे जे कॅरेक्टरिस्टिक आहे ते त्याला दोन्हीकडे सर्व्हाइव्ह करायला मदत करतात. मग नेक्स्ट इम्पॉर्टंट आहे की व्हॉट आर द कॅरेक्टरिस्टिक ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. मग आता लिव्हिंग ऑर्गॅनिझमचे कॅरेक्टरिस्टिक काय आहे की दे नीड फूड फॉर एनर्जी टू ग्रो, फॉर देअर ऑल इंटरनल प्रोसेसेस. दे ऑल ग्रो इन साइज, दे ऑल ब्रीथ, इट इज कॉल्ड रेस्पिरेशन. दे रिस्पॉन्ड टू स्टिम्युलाई.
they excrete waste from body, they reproduce and they move. So characteristic of organism आलं तर हे 7 कॅरेक्टरिस्टिक लिहायचं आणि सिम्पल 1 लाईन त्याचं एक्सप्लेनेशन लिहायचं किंवा एक्झाम्पल्स लिहायचं. दे मूव, so we move from one place to another. They reproduce means women give birth to the babies, birds give eggs, right? Plants also reproduce. Excrete, everyone excrete waste through urine and waste. They respond to stimuli. If we touch me not plant, it will close, right? Similarly, all animals give the response to stimuli. Everyone breathes. असं थोडक्यात त्याचं 1 लाईन डिस्क्रिप्शन देऊन हे क्लोज करायचं. तर हे नोट्स होते, याद आणायचे. तर आपला ॲनिमल्स, लिव्हिंग ऑर्गॅनिझम, कॅरेक्टरिस्टिक अँड हॅबिटेट ह्या चॅप्टरचे हे शॉर्ट नोट्स आहेत. त्याचे क्वेश्चन आन्सर घेऊन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये येऊया. तर तुम्हाला आमचे व्हिडिओज आवडत असतील तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.